नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. चला तर मित्रांनो, सर्वात प्रथम सुरुवात करूया आजच्या पंचांगाने. आज 1 जुलै 2024 सोमवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार 1 जुलै 2024 सोमवार ही आषाढ माहातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. ही आषाढ कृष्ण पक्षातील दशमी तिथी सकाळी 10:26 सुरू होणार आहे आणि त्या उपरांत एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या नक्षत्राकडे. आज अश्विनी नामक नक्षत्र असणार आहे, जे सकाळी 6:26 पर्यंत राहणार आहे आणि त्या उपरांत भरणी नक्षत्र सकाळी 5:27 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर कृतिका नक्षत्र सुरू होणार आहे. आता आपण वळूया आजच्या अशुभ आणि शुभ काळांनी. आजचा राहू काळ सुरू होत आहे सकाळी 7:30 जो की संपणार आहे सकाळी 9:09. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर हे तुम्ही टाळू शकता. यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आज आपण आजच्या शुभ काळाची गोष्ट करणार असू तर आजला शुभ काळ सुरू होणार आहे दुपारी 12:04 जो की संपणार आहे दुपारी 1 वाजता. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहे आणि चंद्रदेव मेष राशीत पूर्ण दिवस संचार करणार आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या मिथुन दैनिक राशीफळाने. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. तुमच्या जीवनातील वर्तमान स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तुमच्या योजना प्राधान्याने बांधण्यासाठी हा एक आदर्श दिवस आहे. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून आळशीपणा अनुभवत असाल तर बरेच कामं जमा झाली असतील. आज तुम्ही तुमच्यामध्ये असीम ऊर्जा असण्यासाठी अनुभव करणार आहात, जी तुम्हाला या अपूर्ण कामांमध्ये संतोषजनक प्रगती करण्यासही मदत करणार आहे. कोणताही नवीन काम सुरू करण्याऐवजी जुन्या आणि व्यर्थ योजनांना बाजूला ठेवून बाकीच्या योजनांना पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिउत्तम आहे. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीचे स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आज ऑफिसमध्ये कोणीतरी आजारी आहे आणि त्यांनी वापरलेले टेलिफोन, लॅपटॉप किंवा अन्य उपकरणांचा वापर आज तुम्हाला टाळणं योग्य आहे. असे केल्याने तुम्ही संक्रमणापासून सहजपणे वाचू शकता. तुम्ही खूप परोपकारी आहात आणि इतरांची काळजी घेण्याचे तुमचे कौतुक केले जात आहे. परंतु स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या करिअर आणि नोकरी या मुद्द्यांमध्ये व्यस्त आहात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंब आणि प्रेम संबंधांची उपेक्षा केलेली आहे. त्यामुळे आता वेळेची मागणी आहे की तुम्ही जीवनाच्या या पैलूंना अधिक प्राधान्य द्यावे. या मुद्द्यांकडे लक्ष देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, अन्यथा भविष्यात समस्या नक्कीच येऊ शकतात. शेवटी आपण वळूया मिथुन राशीच्या करिअर आणि पैसे संबंधांकडे. आज अनेक कार्यक्षेत्रातील सुवर्ण संधी तुमच्या दारावर थाप मारणार आहेत. तुम्हाला पदोन्नतीची बातमीही मिळू शकते किंवा नोकरीत बदलाचीही शक्यता आहे, ज्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्नशील आहात. तुम्हाला अशा ठिकाणीही मदत मिळू शकते जिथे तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती.
जी तुम्हाला आनंदाने भारावून नक्कीच टाकेल. तुम्ही कधी मदत केलेल्या व्यक्तींकडूनही तुम्हाला सहाय्य आज मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.